कपलच्या रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्हच्या स्वप्नांना ब्रेक लावायला येणार आहेत काही गावकरी. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतात आपल्या जत्रेचे इरसाल गावकरी. झाला बाय घेतलं शिवा शिवा झालं घेतलं हो. लोलू झाला आई बाबू आई सगळं झालं झालंच तू. हो, हो, झालं लोलू झालं हो 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 काळजी घे काळजी घे. हो हो भिजवलंच थांब 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 लोलू आई आई हो जा तू फक्त काळजी घे आणि धावपळ करू नकोस मी लक्षात नाही ठेव. बाबा मला धावपल होत नाही रे बाबा आता आई चला ही येतो पाय. काय ग पाया नको हा सांभाळून जावा हा हो, हो, आई. हा? आणि ह्या वर्षी तरी भैरी बुवाच्या जत्रेला यावा हा हो सुट्टी मिळाली की नक्की येतो. Yes. म्हणजे या वर्षी पण नाही येणार बाय आई व एवढं तरी म्हणायचंस म्हाताऱ्या माणसाला आशा लागून राहतीये ना बाय आई होय येतो. चला जावा आई. चालला ना. आई 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 का करतेस असं हा? दरवेळी मी निघताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं काय आहे का आठवण हा? येते रे. माझा पाय निघत नाहीये बघितलं की बाबू, आठवण येते. काय झालं अगं तू धरलंस की चिमटतं सगळं थांब ना अरे, कसं कसं बोलतो जावा जावा आता जावा नाही बाय माझं चल चल आई, जावा आता जावा कालूक पडायच्या आत निघा बाबा yes, yes, yes. चला घेतला ना सगळा काळजी घ्या तुम्ही. काय राहिला नाही ना बाबू आणि आहे का गाडीची काळजी घ्यावा आणि सरळ जावा वलन वलन मारू नका हा आई अख्खा रस्ता घाटाचा आहे वळण नाही मारली सरळ गेलं ना तर सरळ दरीत जाईन जाता जाता अभद्र बोलत बसतो अगं मस्करी केली थांबा आता नका जाऊ थांबा आई अरे यार आई मस्करी केली अगं या आई आई थांबा आता 5 मिनिटं. आई नको आतमध्ये थांबा ऐका ना आपण जाताना घाटात थांबून मक्का खाऊयात का? शिवा तू म्हणशील तिथेच थांबू तुका मका खाऊचा हा ना मका तुका खाऊचा आई आई त्यांना ऐकायला जाईल हळू बोला जरा. अगं ती चाक करते तिला नाही येणार ऐकू आता बाबू हे, जा काय खालता लिंबू पिलून खावा हा हा, बाबू बघितलं म्हातारा झालाय कान तीक्ष्ण आहेत अजून. या पण ऐकायला आलं बाय मला आई गुडघ्याच्या वाट्या फिरल्यात फक्त कानात बाकी सगळं सरळ जात माझ्या आई आई नाही, मी पण लग्न केलं ना संसार केला मी पण ह्या भीतीतलं वाक्य त्या भीतीत कधीच गेला नाही जो बाहेर पहिला आवाज आला तो ह्याच्या रडण्याचा आला आई 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 जाऊ दे ना नाही जाऊ दे मी मेला बोलत बसेल चल, आई, चल, चल ना, आई, चल. आलूक पडायच्या आधी अगं ओ सरबेस अरे या या गाडी मस्त घेतली जा होय तर, मोठी बरं घेतली. तुम्ही होय तर बरं आहे बा होय होय शिवा, शिवा. हा हा काका पाया पड. हा, पडा पडा पाया पडा बरे आहेत ना तुम्ही मी घरी बरा सगळे बरे आहेत ना सगळे बरे बेस्ट, बेस्ट. काय रिकामी आता निघालाय नाही नाही आईचा आशीर्वाद घेतला बाकी सगळं होय चालेल काय एवढंच काय हगे काय भाजलेलं काजू काकीन द्यायला नाहीत याची काय गरज होती ठीक आहे आता आणले तर गरज होती म्हणजे मला वाटलं हा बोलणार जसा म्हणून नाही. सुनबाई काय म्हणेल काय एवढा आम्ही गावाला लिहिला पण गाववाल्यानी आमची कसली विचारपूस उठबस केली नाही 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 काका बोलाल की नाही मला सांगा नाही हो, नाही म्हणणार कशाला? काय? आता आपली उद्या मी तुमच्या मुंबईत घरात आलो बरोबर तर तुम्ही मला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन झालंच ना हो, तर तुम्हाला नाही नेणार तर मग पुन्हा नाही बरोबर अगदीच 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 नाही त्यात- काय आहे लहान असल्यापासून अंगा खांद्यावर खेळ होईलाय एवढा तो मग काकाला विचारलं नाही आई नाही नाही काय हो? तुम्हाला कसं विसरणार आम्ही हो, तुम्ही कधी या मुंबईला मस्त मुंबई फिरू आपण. नक्की दाखवून आता होय. सून बोलले तिच्यावर विश्वास ठेवा ना हा विश्वास आहे का नाही मग. तुझ्यावर मेला हाय कुठला विश्वास कालूक पडायच्या आधी चला चला, चला. थांबा थांबा आता थांबा नको. थांबा जरा चला, चल. कदम काका कुठे विसरले कदम काका कदम काका ओ, बाय माझे त्यांना कुठं गडक्यात ठेवला हो तिथं हा येतो अरे, मागच्या टायमाला वाहून गेलो होतो कुर्ल्या गावात गेले ते होय तर. ओ कदम काका गो अहो, या, आले आले बापरे अरे ए, सगळे. या, सावकाश. या, सावकाश. या, या.
वय लय झालंय त्यांचं वय झाला म्हणजे काय, काय दिसतं नवं. अरे, यार तुम्ही तू कशाला वाचा रे वागतेस आहेत आया नी ओढशील ना. आई आई बस इकडे. काका तुम्ही इथे इथं बसवा त्यांना या इथे बसा या, बसा बसा. सावकाश 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 बस, बस. सावकाश. बसाय. आणि मोरे काका काय पाया तुम्ही पडते हो, हो, हो. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. सगळे खाली आहेत सगळे खाली आहेत सगळे खाली आहेत. काका अहो मोरे काका काय तुम्ही काय झालं? एवढे म्हातारा माणूस झालाय त्याला तुम्ही इथे निरोप द्यायला आणलात तुम्ही निरोप द्यायला नाही हं? तर पण येतात तुमच्यावर हुंबईत हो आमच्या बरोबर हा, काय हो परवाच्या एसटीन जाणार होते आता हे जाणार म्हणजे मला ये जा करावी लागते मी तरी किती येरा झाल्या मारू तर त्यांना म्हटलं काय सरमेस निघाला मुंबईत तर घेऊन जाईल तू म्हणला हा काय ध्यान ना तुम्ही जमल ना तू म्हणला वय तर जमल तर मग काय एवढी मोठी गाडी का अंगाव घ्या घेतली आहे काय अरे. माणसांना सोडायला नेत. आणि हे धोके काय आता झोपून जाणार त्याच्यातली आई. त्यांना घेऊन जातील बायो नेशील ना आई, आई, हा? आई. ऐक तुम्ही ना त्यांना माग म्हातारा माणूस आहे तो झोपल माग होय. आणि तो झोपला ना का तुम्हाला जे पिलून खायचा लिंबू तर खावा त्याच्या समोर काय करू नका बाई त्याला ना डोलं बिलं सगळं कान बिन सगळं ऐकायला येतं ऐकायला येतं आता काय बघितलं अख्ख्या वाडीत सांगत बहिणी अख्खा गावाला म्हणजे काय 4 वाड्या सोडून तिकडे खुसफुस झाली ना ते पहिले ह्यांच्या कानावर येते गाणं मग ह्यांचं कान केवढं कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण आहेत आधी ह्यांचा आवाज येतो मग कुत्रे येता येतो ठीक आहे काका काका जाऊ दे मी काय म्हणतो ओ काका काका बसा बसा हसा आता कशाला हसू काय कुत्रा चावलंय मला हाताला. सावकाश 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 3 पानं आहेत अजून थांबा हळू हळू मी तुम्हाला बसा म्हटलं असा नाही काका असा म्हटलं असा नाही चला चला बाबा चला 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 कानावर लवकर बोला. चला, काय वेळ झालं चला हा चला काय हट डायपर घे डाय यांचं डायपर आमचं अजून काय नाही तुमच्यासाठी नवं ह्यांच्यासाठी येत नवीन गाडी घेतली वाय म्हणून जरा जास्तीच दिलेलं आहे कळलं काय तू म्हणला हा जरा गज झाला की विचारायचं काढू काय म्हणून पण त्यांना विचारलं ना त्यांना तर काय सांगणार नाही त्यांना विचारायचं गज हाय का हाल काय नाही पण ते बदलायला देते काका मला हे कळत नाही मी ह्यांचा डायपर का बदलू मीच बदलणार आहे म्हणजे तुम्ही फक्त असा डायपर धरायचा मी अलगद बाहेर पाय काढला आणि नवीन घालायचं ते भस्कन पाय घालणार. हे जवळजवळ सेमच झालं बाळाची चड्डी बदलतो तेव्हा आपण चड्डी धरतो की बाळ धरतो चड्डी आपोआप सरकत नाही ना खाली आपल्याला धरावीच लागते ना कसं आहे ते बोलू जाऊ दे रे म्हातारा माणूस आहे ना अगं आई हो आई आम्ही हे करतो श्रमेश बदलेल त्या चल ना, बाबांचं चला, हा, चालेल, बरं, चालेल, आपण चला. निघूया चला, late चला, आता होतोय काय? ना. हा चला, फक्त ते एसी जरा बंद करा. हा हा हो चलो AC. काय होतं एसी अरे मला ते कफ जास्त हा हा म्हातारा. एसी जेव्हा बंद कर बाबा ते मी करतो आणि गाडी सुरू झाली का खिडक्या उघडू नका हा मला गार वाढायला लाग. हा, हा. हे मला कळत नाही एसी बंद खिडकी बंद डायपर मध्ये काम सुरू सगळे घुसमटणार नाही आतमध्ये अरे नाही हो बोलतात कसे नाही हो नाही नाही अगं, अगं, काय नाही लोल्लू म्हातारा माणूस नाही चाल ना बाय हो, हो. घेऊन काय त्यांना झोप लागली की खिडकी खाली करायची थंडी वाजायला लागली की वरती वर. हा आम्ही पुढचा चालू ठेवूयात एसी आणि मागचा बंद करूयात हा? अरे ठीक आहे चला, चला, बाबा. चला 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 लवकर करायच्या आधी उठा, चला 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 याचं कुकर ऐकायलाच येत नाही. ओ पप्पानू काय काय? आंब्याची पेटी राहिली ना अरे हो एक मिनिट चल, हॅलो, सावकाश 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 किती डझन आहेत अरे, पण अहो, काका काका, कशाला एवढे? नाही, नाही. आंबे आम्हाला नकोय हा, आम्ही आल्यापासून आंबेच खातोय अहो सगळे पोटात आंब्यानी हिट झाले आता हो ग यासाठी नवं आणलंय तर मग? अरे तो चिंदरकर माझा भाचा बघ आई हा, हा. भाचा हा. त्याच्याकडे नेऊन द्यायचं इथं चिंदरकर माझा भाचा विरारला राहतो नाही काय त्याला मी आंबे देऊ हे हे आंब्याच्या पेट्या पोचवायच्या आहेत. अहो मी अंबरनाथला राहतो हा तो विरारला राहतो ना दादा ते अंबरनाथ आणि विरार जवळ आहे ना बाराखडीमध्ये अ आणि व सुद्धा इतक्या जवळ नाहीयेत ते एवढं लांब आहे अंबरनाथ विरार आंब्याची पेटी घेऊन जर विरारच्या ट्रेन मध्ये चढलो ना न विचारता कोया काढतील बोलू ना बाबू असं. कसं नाही तुम्हाला? मोरे लय लांब आहे
ते आई, बोलू ऐक बाबू घेऊन जा ते चिंदरकर भाऊ आहेत ना त्यांनी मला गरोदरपणात लय मदत केली बाई खरंय. तेव्हा तुझ्या पोटात होतास अंबरनाथला राहायचो माहिती ते विरार वरून अंबरनाथला यायचे अंबरनाथ वरून कल्याणला हॉस्पिटल मध्ये होय, घेऊन होय. जायचे. आई, उपकार ना उपकार बाबू. उपकार म्हणजे केवढं उपकारी माणूस आई तुम्ही रडू नका तुम्ही बसायचे रमेश मोरे मोरे नो आपण घेऊन अच्छा गोल्या घेतलं गोल्या 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 हाय सगळं आणलीला हा मला काळजी आहे तुमची एक काम कर या गोळ्या घे काय आहे यांना उलटी होते गाडीत बसल्या 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 पहिली एक गोळी दे चला बाय ए, बाप, बापानू बापानू थांब काय झालं आता मला त्याने मिश्री पाठवायला सांगितलेली शिरी, हो हो पैसा आयशीन पैसे झालेत काय दिले दिले हे घ्या शर्मिस बाबा 100 रुपये घे इथं झालं बांध्याला बघ मनोजचं दुकान हा. आहे तिथं एक मशिरीचं पाकिट दे आणि ते मालीला नेऊन देतो वाशी मध्ये माली माली माझी बहीण नव काय अरे ती टिंबाव नाही राहायची माली आत्या माझी टिंबाव आत्या. राहायची ती माझी आत्या माझी आत्या तुझी ती सुंदर दिसते ती आत्या ती मशेरी लावते अरे आणि मग ती अहो तिच्यासाठी मशेरी मी कोकणात का घेऊन जाऊ येडायस काय तू अरे इथं 100 रुपयाला पडते हा. मुंबईत कशी 120 रुपयाला पडते केवढी स्वस्त आहे बघ मशिरी एवढा मोठा फरक हो. 20 रुपयासाठी मी पेट्रोल कितीचं जाळू पण नाही तू एक काम कर तुला नाही जमणार नाही काय हो, पण- मग मी काम करतो त्या मालीच्या पोरग्याला फोन करतो हा. त्याला सांगतो सरमेसकडे मशिरी पाठवले त्याच्याकडे जा आणि ती मशिरी घेऊन ये झालं मग. मालीच्या पोराला पाठवणार आहो. मग काय करू मग त्याला सांगा येताना बायकोला पण घेऊन जायला त्याच्याकडं बाय ऐक चांगली वट्टीवर हा मोठी मोठी वट्टी भरतीची आता लग्न झालं ना चालेल. आणि गोडाधोडाचं जेवण बनवा हा जाताना चांगली साडी घेऊन जावा नाही तर गावात सांगतील हा बाबू आई 20 रुपये वाचवण्यासाठी कोकणातनं मशेरी मागवते ती तिच्यासाठी गोडधोडाचं जेवण आणि साडीचा खर्च करू मी त्यापेक्षा मी वाशीला जातो ना मग जाताना घेऊन जाशील वट्टी म्हणजे वटी भरायचीच आहे होय बाबू जा आम्ही यार, काय? सगळं आपण ते मी पोहोचवते कुरिअर करते बरं, हे चला, आंबे चला, बिबे चला, आम्ही- चला, त्याच्यावर, त्याच्यावर, चला, पटकन, चला, निघूया. गाडीत टाक. आई, येतो. चिंदरकर पोहोचले कुडाळला थांबा, थांबा, काय त्या? थांबा, थांबा. काय? एक मिनिट थांबा, एक काय मिनिट म्हणाला? आता कोण चिंदरकर का काय? चिंदरकर काका काय त्यांचं कुडाळला पोहोचले पण म्हणजे ते काय आलं त्यांना जायचं होतं रत्नागिरीला हा. आता आपली गाडी तिथूनच जाणार आहे ना हा. मग मी त्यांना कुडाळच्या बस स्टॉपला थांबायला सांगितलेलं म्हटलं दादा सोडेल आहे की नाही तू परस्पर माझी गाडी भरण्याची जबाबदारी घेतलीस की काय अरे मला विचारा तरी कोणीतरी माझ्या गाडीत कोण जाणार आहे ते मला कोण विचारतच नाही माझ्या गाडीत कोण जाणार आहे आपलं स्वतःच घुसतायत सगळे आपली गाडी मोठी आहे ना अगं, जा मोठी ना म्हणून काय बाबू. अख्खा गाव भरू त्याच्यात मी जा ना बाबू आपली गाडी आहे ना मोठी अरे पण आहे. काय होतं न्याला असतं हा ठीक आहे आम्ही नेतो बरं, घेऊन आम्ही- जा. आपण ते घेऊयात त्यांना फक्त ह्यांना कुठे पोहोचवायचं ते सांगा यांना मानखुर्दला सोडायचं आहे अहो मानखुर्द केवढं मोठं आहे तिथे कुठे सोडायचं ते सांगा एक्झॅक्टली हायवेला सोड हायवेला आणि मग तिथे न्यायला कोण येणार आहे नातू येईल हायवेला तू घेऊन ह्याला उभा राहा नातू घेऊन जाईल यांना हायवेला किती नातू फिरतात त्यातला ह्यांचा नातू कसा ओळखायचा नंबर वगैरे काय असेल तर द्या ना एक मिनिट ना कदम काका हा? नातवाचा नंबर तो 2 नंबर थोरला तो कलकत्त्याला राहतो ह्याला मुस्कट जाऊ काय काका तुम्ही नाही नाही काय विचारलं नंबर विचारला त्यांचा फोन नंबर विचारा कुटुंब किती वंशावळ सांगतायत ते नातवाचा मोबाईल नंबर फोन नंबर तो लक्षात नाही आता सांगायला माझ्या रिहर्सल याल तर ना लक्षात राहील हो तुमच्याकडे असेल ना काका त्यांच्याकडे कशाला मागता तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे ना मग तो कशात आहे द्या तो नाही मी मोबाईल चार्जिंगला लावलाय तो कधीतरी काढालच ना वापराल ना हो हो माहिती आहे मोठा तो जो नंबर आहे ना तू पुढे चल मी व्हॉट्सअपवर तुला पाठवतो चला चला नाही 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 राहू दे नाही एवढं कशाला करताय काय झालं? त्यापेक्षा एक काम करा तुम्ही यांना घेऊन घरी जा तुमच्या हा. तो शेखर येऊन घेऊन जाईल हा हा एवढंच बाकी आता यांना घरी घेऊन जा तिला घरी घेऊन जा हे आंबे पोचव एवढंच करायचं नवऱ्याने गाडी घेतली नवीन माझ्या वडापाय काय ती ए बायो. मगाचपासून बघते हे घेऊन जा ते घेऊन जा तुम्हाला कळत नाही का उद्या कामाला जायचं आम्हाला कधी करणार आहे हे सगळं ते काय आता गाडी भरून झाली आता घर भरा सगळ्यांना बोलवतो आणि बचत गटाची मिटिंग घेतो एक तिथे एवढ्या लोकांना घरात भरून काय करू अरे छोटंसं घर आहे माझं आम्ही दोघं कसे बसे राहतो हिने जांभई दिली की ओढ बाहेर येतात एवढं छोटं घर आहे एवढा माझ बरोबर नाही हा आम्ही काय कधी गाडी बघितली नाही काय ए तू गाडीचं सोड तू दाढीचं बघ सोबत नाही पुढच्या वेळी दिसले ना स्वतःहून कापून टाकीन ए, लोलू काय रे बाबा थांबा ना बांधता अगं आई किती वेळ झाला मग इथेच जातो आम्ही आपली माणसं आहेत ना ये बाबू ऋतिक तू काय 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 त्याचं नाव माहित ना माझ्या पोरग्याचं नाव रीती काय तुमचा कॉन्फिडन्स आहे किंवा बाजूला पण अख्ख्या गावाला लाज वाटली पाहिजे नाव ऐकून घेताना किती नाव ठेवलं तुझं
लोलू असं नको रे बोलूस, आपलीच माणसं बायो, बस ग बायो, असं रागवायचं नाही ग. रागवत नाहीये आई, आम्हाला लेट होतंय. अगं हो, पण ही माणसं आपलीच आहेत ना बायो. हा, आपलं कोकण असाच ग बाय. कोकणातला माणूस स्वतःच्या घरी कमी आणि शेजारच्या घरी जास्त असतो बाय. हा बाय, असं नाही म्हणायचं. वाडीतला कोण मुंबईला जायत असेल ना तर अख्ख्या गावाचा वजा पाठीवर घेऊन जातो बाबा माणूस, माहिती आहे. गावातल्या कुठल्या माणसाने गाडी घेतली तर सगळ्या अख्ख्या गावाला वाटतं का बाय आपण गाडी घेतली. रक्तात तुझं याचा माझं काय नाही, सगळा जो हाय तो आपला हाय असं आमच्या रक्तात बाय. बाबू आज तू यांना सोड, आयुष्यभर धरून ठेवतील तुला, माहितीये. काय ग बाई, पडणार नाही कोण. खरा वहिनी, खरा खरा बोललीस तू अगदी. हा, तुम्हाला सांगतो, मुंबईतला जो साखरमानी येतो ना मुंबईत ना, तर गाडी रिकामी घेऊन येतो, जाताना गाडी भरून घेऊन जातो. तुला सांगतो, ह्या आंब्याच्या पेटी किंवा ज्या माणसाला घरी नेऊन द्यायशील ना, त्यातली एक पेटी तुझ्या डिकीत नाही ठेवला तर मी इथं कोणाच्या पण ढेंगा घालणार आहे. तसं नाही आई, तुम्ही राग मानून घेऊ नका. मी काय ग बाय, हा कशाला हवा? वाईट वाटून घेऊ नका. सॉरी काका, मला तसं नाही म्हणायचं होतं. काय 24 तास काम करत असतो ना तिथे, तर ते वेकेशन साठी आलो तर जाताना थोडीशी प्रायव्हसी पाहिजे होती म्हणून बस. फक्त ते चिडचिड झाली. काय उद्या सकाळी 7चं हे नाही नाही, आम्हाला कळतं ना ते. मी येऊ तिथं गाव येऊ. नको, आई, तुम्ही काळजी घ्या. आम्ही ते ओ काका चला आता. चालू पडायच्या आधी उठा. हो, चल. चला. आता काय आलं? डायपर गच झाले जरा. सरमेश, काय जरा चल आत बदली, थोडी तुझी प्रॅक्टिस पण होईल रे. चला जा बाबू जा, प्रॅक्टिस. डोलू जा, आंब्याचे तो. वा वा वा, फारच गोड होता मेसेज. वनिताच्या वॉक साठी आणि शेवटच्या 4-5 ओळींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. स्वीट परफॉर्मन्स. बघूया हा सरसी कशी दाद देतात प्रसादा. आहा, क्या बात आहे. त्या म्हाताऱ्याच्या डायपरमध्ये आहे की नाही माहित नाही, पण स्किट मध्ये प्रचंड ओलावा होता. वा दादा. काय कॅरेक्टर्स आणि काय परफॉर्मन्सेस एकेकाचे. वनिता, कहर आहेस तू, कहर कहर. ते शेवटचं बोललीस ना, ते इतकं असं घुसलं ना काळजात, टचकन असं पाणी आलं डोळ्यात की ते म्हणजे प्रत्येक कोकणातल्या माणसाला 2-3 वाक्यात तू इतकं गोड रिप्रेझेंट केलंस. प्रेझेंट, क्या बात आहे, क्या बात आहे वनिता, लाजवाब. शिवा तोच पॅच, तो जे ते तुझं लाजणं, मग ती लगबग घाई आणि त्या बाईला हळवं झाल्यानंतरचा तुझा आलेला प्रतिसाद, लाजवाब, क्या बात आहे, क्या बात आहे. अरुण, खूप नेहमीपेक्षा खूप वेगळा म्हातारा केलास तू आज. सलाम आहे तुला पण अरुण, क्या बात आहे. वा वा वा. श्रमेश, प्रभाकर, दत्तू, कमाल, फार बहारदार, फार मजा आली, फारच मजा आली. वारंवार ही गाडी या गावात येत जात राहू आणि त्या निमित्ताने असेच वेगवेगळे प्रसंग आम्हाला पाहायला मिळू अशी इच्छा. वा 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 वा. येस ताई. क्वालिटी परफॉर्मन्स. मला असं वाटतं की ग्रेट टीमवर्क, सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या एकदम चोखपणे पार पाडल्या. मला नवीन आणि जुन्या विचारांची गुंफण पण खूप आवडली. मला असं वाटतं की कधी कधी नवीन विचार बर्ड आय व्ह्यू देत नाहीत, पण जुने विचार कायम बर्ड आय व्ह्यू देतात आणि ते एकदम असं भिडला काळजाला. फार मजा आली. आहारे माझं वादळ. वने काय भारी चालतेस तो याच्यात, फारच मस्त. आणि तुला म्हणजे तुझं कॅरेक्टर त्याच्यात खूप वॉर्मथ पण होती, थोडा नॉटीनेस पण होता. ते सगळं खूप छान बांधून तू छान एक्झिक्यूट केलंस. आणि मला असं वाटतं की आजी, आजोबा, काका, मामा यांच्यासारखी लोक घरी पाहिजेत. त्यांनी ओलावा टिकून राहतो आणि आपल्याला ओलाव्याची किंमत कळते. आम्हाला पण हे सगळं दृश्य बघून खूप आमचं हृदय वितळून गेलं. मज्जा आली. अरुणदा मस्त. सगळ्यांची कामं खूपच उत्तम, फार मजा आली. वेल डन. वा वा वा, व्हेरी वेल डन.